नमस्कार मित्रांनो, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं नुकतंच आता दुःखद निधन झालेलं आहे। 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता त्यांचं निधन झालेलं आहे। अवघ्या वयाच्या 38व्या वर्षी त्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूपच दुःख झालेलं आहे। गेल्या 1.5 वर्षापासून ते या गंभीर कॅन्सर सारख्या आजाराशी लढत होत्या। त्या मनाने खूप स्ट्रॉंग होत्या, पण शरीराने मात्र त्यांना साथ दिली नाही। त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे। त्याचबरोबर हिंदी मालिकेमध्ये पण काम केलेलं आहे। पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती। अर्चनाची बहीण वर्षा असं म्हणून त्यांचं पात्र होतं पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमध्ये। त्यांची ॲक्टिंग खूपच छान होती। त्या खूप छान काम करत होत्या। दिसायलाही त्या खूपच सुंदर होत्या, पण एवढ्या लवकर त्या आपल्याला सगळ्यांना सोडून जातील असं कधीच कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। खरं तर सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं आहे ही बातमी ऐकून। चला तर मग त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। प्रिया मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 ठाणे मुंबईमध्ये झाला। त्यांचे शिक्षण त्या पदवीधर होत्या आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे अभिनय, मॉडेलिंग हेच होतं। त्यांनी सिनेमामध्ये सुद्धा काम केलेलं आहे। त्यांचा प्रसिद्ध सिनेमा विघ्नहर्ता महागणपती हा होता। त्याचबरोबर त्यांनी मालिकेमध्ये पदार्पण केलं ते म्हणजे या सुखांनो या मालिकेमधून, तसेच चित्रपट ती आणि इतर। तसं त्यांनी खूप साऱ्या मालिका सुद्धा केल्या होत्या। तुझेच मी गीत गात आहे, जयस्तुते स्वराज्य रक्षक संभाजी, 4 दिवस सासूचे, उत्तरायण, तू तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं। आणि हिंदी मालिकामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं, त्या म्हणजे पवित्र रिश्ता, कसम से साथ निभाना साथिया, बड़े अच्छे लगते है, उतरण या प्रसिद्ध मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं। तसेच त्यांचे 24 एप्रिल 2012 रोजी लग्न झाले होते। त्यांच्या नवऱ्याचे नाव शंतनू मोघे, ते सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। दोघांची जोडी खूपच छान होती, पण आता त्यांचे मिस्टर म्हणजे शंतनू हे आता याच्यामधून कसे बाहेर येतील त्याला आपण सांगू सुद्धा शकत नाही। खूपच मोठं दुःख झालं असणार आहे त्यांना। अवघ्या 38व्या वर्षी प्रिया मराठे सोडून गेलेलं दुःख त्यांना किती मोठं झालं असेल हे आपण शब्दामध्ये सुद्धा मांडू शकत नाही। प्रिया मराठे यांना कॅन्सर झाला होता, पण त्या कॅन्सरमधून बऱ्या सुद्धा झाल्या होत्या आणि नंतर त्यांनी काम सुद्धा सुरू केलं होतं, पण काही काळाने पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढलं आणि त्यांचा मृत्यू झाला। खरं तर त्या खूप स्ट्रॉंग होत्या मनाने, पण शरीराने त्यांना अजिबातच साथ दिली नाही। त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या, पण शेवटी मरण कोणालाच चुकलेलं नाहीये। खरंच खूप दुःख होत आहे। खूप चांगली अभिनेत्री आपल्याला सोडून गेलेली आहे। चला तर मग आजचा हा व्हिडिओ येथेच थांबूया आपण। आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।